सर्व बी-ए सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला एस-ई-सी कोर्सच्या संदर्भात माहिती घ्यायची आहे. बी-ए सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरमध्ये हा पहिला स्किलचा म्हणजे कोर्स तुम्हाला करायचा आहे. एस-ई-सी असे 4 कोर्सेस तुम्हाला बी-ए सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये आहेत. सेकंड इयरमध्ये 2 म्हणजे थर्ड सेमिस्टरमध्ये 1, फोर्थ सेमिस्टरमध्ये 2 म्हणजे 5व्या सेमिस्टरमध्ये तिसरं आणि 6व्या सेमिस्टरमध्ये चौथं एस-ई-सी हा कोर्स तुम्हाला करावा लागणार. असे 4 कोर्स टोटल प्रत्येक कोर्स हा 50 मार्काला आहे. असे 200 मार्काचं पूर्ण डिग्री लेव्हलला तुम्हाला असे 4 कोर्स करणं हे कंपल्सरी आहे. हा कोर्सचा मुख्य हेतू म्हणजे या ठिकाणी तुमच्यामध्ये कौशल्य निर्माण करणे आणि त्यातून रोजगार प्राप्तीचं एक साधन. जसं की आपण पाहतो की पहिले लोकं म्हणायचे बी-ए करून काही उपयोग नाही. अ, अ, नोकरी नाही मिळाली तर करायचं काय? अशा प्रकारे आपण पाहतो की बी-ए करूनही मुले चांगल्या पदावर जाऊ शकतात. फक्त गरज आहे तशा दृष्टीची. आपण पाहतो की आता विद्यापीठाने बी-एच्या मुलांनाही कौशल्य अवगत करण्यासाठीचे असे कोर्सेस, छोटे-छोटे कोर्सेस बी-एच्या डिग्रीसोबत आता दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपण आता त्याला स्किल एन्हान्समेंट कोर्स असं आपण म्हणतो. शॉर्टमध्ये त्याला एस-ई-सी असं आपण म्हणतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मागील काही वर्षामध्ये अशा प्रकारचे कोर्स आणून बी-एच्या मुलांमध्ये कौशल्य निर्माण करणे व त्यांना रोजगार प्राप्तीसाठी एक विकासाची संधी यातून प्राप्त करून देणे अशा प्रकारचा मुख्य हेतू या कोर्सेस मागे असलेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येक कोर्सला या ठिकाणी 2 क्रेडिटचा हा कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला 50 मार्कासाठी आहे आणि या 50 मार्काचं क्लासिफिकेशन आपण पाहूया, की अ, हे 50 मार्काचं यामध्ये अ, तिसऱ्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला पहिल्या कोर्सला या ठिकाणी आपल्याला पहिला कोर्स आहे कॅशलेस ट्रान्झॅक्शन म्हणजे रोकड व्यवहार ज्याला की आपण ऑनलाईन व्यवहार असं म्हणतो. तर हे रोकड विरहित व्यवहार याला कशाला म्हणतात? त्याचे कुठले स्रोत आहेत आणि ते कशा पद्धतीने करता येतात, या प्रकारचं कौशल्य या ठिकाणी आपल्याला आत्मसात करायचं आहे. साधारणपणे हा कोर्स तुम्हाला 50 मार्काचा आहे, 2 क्रेडिट मिळून देणारा आहे आणि अ, अ, यामध्ये 50% म्हणजे 25% म्हणजे 25 मार्काचा पार्ट तुम्हाला थर्ड सेमिस्टरमध्ये आणि 25 मार्काचा पार्ट तुम्हाला अ, पुढच्या फोर्थ सेमिस्टरमध्ये कंटिन्यू करायचा आहे. ज्यामध्ये जे प्रॅक्टिकल वर्क आहे, ॲक्टिव्हिटीज वर्क आहे ते त्याला आपण प्रॅक्टिकल वर्क म्हणतो. त्याचं चौथ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला आपण पाहतो की चौथ्या सेमिस्टर बरोबर त्याची विद्यापीठीय परीक्षा असते आणि त्यानुसार ते होत असतं. आणि इकडे आपण पाहतो की हॅलो सर. अ, हां, हां, हां. माझा फोन आलता का? नाही. कालचा असेल मिस कॉल. असं आहे का? बरं, बरं, बरं. ते हां. बरं सर नंतर बोलतो क्लास घ्यायलो. हो, सॉरी सर हां, सॉरी सर. हो, हो, हो. ओके, ओके. तर अशा प्रकारचा हा कोर्स आपण पाहतो, की एकूण 50 मार्काचा आहे. यामध्ये 25 मार्क आता तुमचे या ठिकाणी 25 मार्कामध्ये तुम्हाला 2 टेस्ट 5-5 मार्काच्या अशा 10 मार्काच्या टेस्ट आहेत आणि 15 मार्काचा त्यामध्ये सेमिनार आहे. असे एकूण 25 मार्काचं तुम्हाला या थर्ड सेमिस्टरमध्ये द्यायचं आहे आणि राहिलेले जे 25 मार्क आहेत, त्यामध्ये तुमच्या या कोर्स बाबतीतल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला सादर कराव्या लागतात. तर त्या ॲक्टिव्हिटी 10 पैकी किमान तुम्हाला 5 ॲक्टिव्हिटीचा प्रोजेक्ट रिपोर्ट या ठिकाणी दाखल करावा लागतो आणि त्याला 10 मार्क आहेत. त्याचबरोबर 10 मार्काची विद्यापीठ एक टेस्ट घेतं. अ, असे 20 मार्क आणि 5 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू असतो. असं 25 मार्क चौथ्या सेमिस्टरमध्ये याचे असतात आणि 25 मार्क आता थर्ड सेमिस्टरमध्ये असतात. अ, तर अशा प्रकारे आता थर्ड सेमिस्टरमध्ये आपल्याला 25 मार्क आणि त्याचबरोबर आपण पाहतो, की पुढचीही चौथ्या सेमिस्टरचीही आताच आपण तयारी करून घेतो. कारण हे कंटिन्यू जर करून घेतलं तर ते लक्षात राहतं, नाहीतर मग फोर्थ सेमिस्टरमध्ये विसरतो. म्हणून आता तुम्हाला 2 रेग्युलर टेस्ट ज्या
आपल्या आहेत त्या द्याव्या लागतील आणि त्याचबरोबर एक सेमिनार यामध्ये द्यावा लागेल. त्याचबरोबर प्रोजेक्ट वर्क देखील तुम्हाला करावं लागेल, की यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला ॲक्टिव्हिटीज, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कराव्या लागतील. तर अशा प्रकारचा हा कोर्स 25+25 असा एकूण 50 मार्काचा असलेला आपल्याला दिसून येतो. तर आजच्या तासाला आपण या कोर्सचा सिलॅबस लिहून घेऊया. तर पहिला चॅप्टर या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. घ्या रोकड विरहित अर्थव्यवस्था, SEC कोर्स फर्स्ट किंवा पहिला असं त्याला आपण म्हणूया. त्याचा अभ्यासक्रम लिहून घ्या. त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे किंवा फर्स्ट युनिट पैशाचं स्वरूप आणि महत्व, नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ मनी. व पैशाचं स्वरूप आणि त्याचं महत्व हे टायटल आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आपण पाहतो की पैशाची व्याख्या आहे, त्याचबरोबर वस्तू विनिमय पद्धती आहे, त्याचबरोबर पैशाची उत्क्रांती आहे आणि त्यानंतर वैशिष्ट्ये आहेत आणि कार्य देखील आहेत. पैशाचं कार्य, पैशाची वैशिष्ट्ये, पैशाची उत्क्रांती, वस्तू विनिमय पद्धती आणि व्याख्या एवढा भाग आपल्याला या पहिल्या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे. घेतलं का लिहून? पैशाची व्याख्या, दुसरा मुद्दा आहे वस्तू विनिमय पद्धती, तिसरा मुद्दा आहे पैशाची उत्क्रांती, चौथा मुद्दा आहे पैशाची वैशिष्ट्ये आणि पाचवा मुद्दा आहे पैशाची कार्य. तर एवढा भाग आपल्याला या पहिल्या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे. दुसरं प्रकरण यामध्ये बँकेची उत्क्रांती हे प्रकरण आहे. त्यामध्ये घ्या बँक म्हणजे काय त्याची व्याख्या, बँकेची उत्क्रांती, भारतातील बँकेची उत्क्रांती, त्याचबरोबर बँकेचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ बँक, आणि त्याचबरोबर बँकेचं कार्य कसं चालतं, म्हणजे खातं ओपन करणे, त्या खात्याचा वापर करणे किंवा वेगवेगळ्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा, तर या बाबतीतलं एक अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. थोडक्यात या दुसऱ्या चॅप्टरमध्ये बँक म्हणजे काय, बँकेची व्याख्या, बँकेची उत्क्रांती, भारतातील बँकेची उत्क्रांती. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बँकेचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ बँक. आणि चौथा मुद्दा आहे की बँकेमध्ये खातं ओपन करण्यापासून ते बँकिंग सुविधाचा लाभ कसा घेतला जातो. अशा प्रकारचं हा अभ्यास आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये करायचा आहे. तिसरं युनिट जे आपलं या कोर्सचं जे टायटल आहे त्या टायटलच्या संबंधित असलेलं आपल्याला दिसून येतं. रोकड विरहित अर्थव्यवस्था, कॅशलेस इकॉनॉमी. आपण पाहतो की 2000 साधारणपणे मला वाटतं 16 मध्ये या ठिकाणी कॅशलेस इकॉनॉमी आपण पाहतो की भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात काळा पैसा होता. म्हणजे कॅशमध्ये जर व्यवहार केले, म्हणजे हँड टू हँड व्यवहार केले तर ते ब्लॅक मनी तयार होतो त्या माध्यमातून. पण बँकेच्या माध्यमातून जर व्यवहार केले तर त्यामध्ये कुठलाही कर चोरी किंवा पैसा लपवता येत नाही, उत्पन्न लपवता येत नाही आणि म्हणून आणि व्यवहारामध्येही सुरक्षितता असते. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणे याला कॅशलेस इकॉनॉमी असं आपण म्हणतो. अशा प्रकारची इकॉनॉमी जर भारतात डेव्हलप झाली तर भारताचा विकास या ठिकाणी जलद गतीने होऊ शकतो. नाहीतर आपण पाहतो की नगदी व्यवहार हा लोकं दाखवत नाहीत आणि त्याचं मग टॅक्स चोरी होते, काळा पैसा होतो, निर्माण होतो. आपण पाहतो की ₹10 ची वस्तू ऑनलाईन आपण पाहतो की कागदोपत्री ती रुपयाला दाखवली जाते, परंतु ₹10 चा व्यवहार झालेला असतो किंवा ₹10 चा व्यवहार झालेला असतो, पण तो कागदोपत्री दाखवला जात नाही. अशा प्रकारे अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत काळा पैसा निर्माण होतो. या काळ्या पैशाच्या बाबतीत आपण पाहतो की साधारणपणे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये साधारणपणे 50% काळा पैसा आहे.
मग ज्या अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा असतो, त्या अर्थव्यवस्थेच्या विकासात अडथळे येतात. कारण आपण पाहतो की काळ्या पैशातून चलनवाढ होते, आर्थिक विषमता होते, बेकारी निर्माण होत असते, गरीब गरीब राहतो, श्रीमंत श्रीमंत होतात आणि त्याचे वाईट परिणाम काळ्या पैशाच्या अर्थव्यवस्थेवर होतात. म्हणून अशा प्रकारचा काळा पैसा होऊ नये म्हणून मोदी गव्हर्नमेंट लोकांना एक आश्वासन दिलं होतं की भारतातील काळ्या पैशाचं प्रमाण कमी करेल आणि त्यातूनच आपण पाहतो की जुन्या नोटा मोदी गव्हर्नमेंटने रद्द केल्या आणि बँकिंग व्यवहार करण्याला लोकांना प्रोत्साहित करण्याचं आव्हान केलं आणि या माध्यमातून देशातील काळा पैसा कमी होऊ शकतो. अशा प्रकारे लोकांचे व्यवहार जर बँकेच्या माध्यमातून झाले, तर देशातील काळा पैसा कमी होऊ शकतो. हा मुख्य हेतू या कॅशलेस इकॉनॉमीचा असलेला आपल्याला दिसून येतो आणि एक व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी येईल. त्याचबरोबर विश्वास एक आणि सुरक्षितता येईल. नाहीतर आपण पाहतो की बऱ्याच वेळा पैसे दिले तर लोकं समोरचे म्हणतात, "कुठं दिले? आहे कोणी साक्षीदार?" त्यापेक्षा आपण पाहतो की बँकेच्या माध्यमातून दिले तर ते एक पुरावा राहतो. म्हणून बँकेच्या माध्यमातून जेवढे जास्त व्यवहार होतील, तेवढं देशाच्या विकासाला वातावरण निर्माण होतं, बँका स्ट्राँग होतात आणि प्रत्येकाला आपण पाहतो की बँकिंग सुविधा उपलब्ध या ठिकाणी करून दिलेल्या आहेत. तशा प्रकारे बँकेने अनेक योजना आणलेल्या आहेत. शासनाने योजना बँकेच्या माध्यमातून कार्यान्वित होत आहेत आणि त्याचे लाभ लोकांना होत आहेत आणि म्हणून कॅशलेस इकॉनॉमी हे खूप महत्त्वाचं आहे असं आपल्याला दिसून येईल. जे की आपल्याला ह्या तिसऱ्या प्रकरणामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. रोकडविरहित अर्थव्यवस्था. त्याचा अर्थ रोकडविरहित अर्थव्यवस्थेचा अर्थ त्याचबरोबर जे विरहित अर्थव्यवस्थेमध्ये करण्यासाठी त्याचे ते रोकडविरहित अर्थव्यवस्थेचे आपण पाहतो की व्यवहाराचे प्रकार आहेत, ते प्रकार या ठिकाणी पाहायचे आणि त्याचे जे काही स्रोत आहेत, ते स्रोत या ठिकाणी पाहायचे आहेत, की कुठल्या घटकाच्या माध्यमातून रोकडविरहित व्यवहार करता येतात आणि त्याचे प्रकार असे दोन्ही या ठिकाणी पाहायचे आहेत. त्याचबरोबर रोकडविरहित व्यवहाराचे या ठिकाणी आपल्याला फायदे-तोटेही पाहायचे आहेत. रोकडविरहित व्यवहाराची फायदे, तोटे आणि त्यानंतर रोकडविरहित व्यवहारासमोरील आव्हाने हाही भाग यामध्ये पाहायचा आहे. म्हणजे साधारणपणे रोकडविरहित व्यवहार म्हणजे काय? त्याचा अर्थ, त्याचे प्रकार, त्याचे स्रोत म्हणजे साधने ज्याला आपण घटक असे म्हणतो, त्याचे फायदे-तोटे आणि त्यासमोरील आव्हाने. तर एवढा भाग आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. तर एवढं आपल्याला थिअरीचा पार्ट आहे. म्हणजे प्रकरण 3 पर्यंत ही सगळी आपल्याला थिअरी म्हणजे आणि त्याचे सोर्सेस कसे आहेत आणि हे बँकेच्या माध्यमातून रोकडविरहित व्यवहार कसा होतो आणि कुठल्या साधनांच्या माध्यमातून होतो, हे थिअरीमध्ये थोडक्यात आपल्याला हा भाग पाहायचा आहे. आता यामध्ये सिलेबसचा दुसरा भाग आहे, की जो की महत्त्वाचा आहे, की तुमच्यामध्ये कौशल्य निर्माण व्हावीत, या अनुषंगाने ह्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. अ, 10 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. या ॲक्टिव्हिटीज आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे, की पैशाच्या कार्याचा टेबल तयार करायचा आहे, चार्ट तयार करायचा आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे की नवीन जे म्हणजे कॅशलेस व्यवहाराची जी काही साधने आहेत, ज्यामध्ये पेटीएम असेल, यू-पी-आय असेल, भीम ॲप असेल, तर त्याबद्दलची आपल्याला या ठिकाणी माहिती द्यायची आहे. त्यानंतर तिसरं ॲक्टिव्हिटी आहे की जे की कॅशलेस ट्रान्झॅक्शनची 2 नवीन जे मोड्स आहेत किंवा स्रोत आहेत, त्या स्रोतबद्दल माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर चौथी ॲक्टिव्हिटी आहे की तुम्ही बँकेमध्ये जाऊन व्हिजिट करायची आहे आणि जसं की पैसे काढण्यासाठी जी स्लिप असते किंवा भरण्यासाठी जे असते त्याचा वापर करणे. त्याचबरोबर खाते खुलं करण्यासाठी किंवा खातं काढण्यासाठी जो फॉर्म असतो, तो फॉर्म भरणे. तशा प्रकारे ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी बँकेत जाऊन आपल्याला करायची आहे. त्यानंतर बँकेला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी बँकेची माहिती आपल्याला गोळा करायची की ज्यामध्ये कॅशलेसची कुठली साधने आहेत, कशा पद्धतीने बँका कॅशलेस ट्रान्झॅक्शन करतात किंवा रोकडविरहित व्यवहार करतात. तर हे आपल्याला त्याबद्दलही माहिती घ्यायची आणि शिकायची आहे. त्याचबरोबर 6वी ॲक्टिव्हिटी आहे की आपल्याला सध्या नवीन कॅशलेस ट्रान्झॅक्शनचे किंवा रोकडविरहित व्यवहाराचे कुठले स्रोत उपलब्ध आहेत, काय ट्रेंड आहे, अ, अ, तर त्याचं क्लासमध्ये प्रेझेंटेशन करणे, अशा प्रकारची एक ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर जे कॅशलेसचे इन्स्ट्रुमेंट आहेत,
त्याचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, की जी नवीन-नवीन आपण पाहतो, की ॲप्स आहेत किंवा सोर्सेस आहेत, त्याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. त्याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो, हा वापर या ठिकाणी क्लासमध्ये करून दाखवायचा आहे. हे प्रॅक्टिकल वर्क आहे असं आपल्याला दिसून येतं. जसं की भीम ॲप असेल, ए-टी-एम असेल, पेटीएम ए-टी-एमचा वापर, पेटीएमचा वापर, त्यानंतर फोनपेचा वापर किंवा Google Peचा वापर. हे जे नवीन-नवीन आपण पाहतो इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत, ह्या सगळ्यांचा वापर करणे आणि ते शिकणे, तशा प्रकारचं कौशल्य आत्मसात करणे, अ, हा मुख्य हेतू या कोर्सचा असलेला आपल्याला दिसून येतो. जेणेकरून अशा प्रकारचं स्किल तुमच्यामध्ये जर डेव्हलप झालं, तर तुम्हाला एक उत्पन्नाचं साधनही त्यातून प्राप्त होऊ शकतं. असं हे प्रॅक्टिकल वर्क आहे किंवा ही एक ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला एक रिपोर्ट तयार करायचा आहे. कॅशलेसचा अनुभव असलेल्या लोकांचा आपण सर्व्हे करून एक रिपोर्ट तयार करायचा. तशा प्रकारचा ड्राफ्ट तयार करून या ठिकाणी सर्व्हे करणे किंवा मुलाखत घेणे किंवा त्याचे काय फायदे, काय तोटे झाले किंवा त्याचा वापर करताना काय काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारचं एक सर्व्हे करणे किंवा तशा प्रकारची माहिती जमा करण्याची एक ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर दुसरा एक सर्व्हेच या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, की आपण जिथे राहतो तिथे अ, तशा प्रकारच्या या योजनांचा लाभ वाढावा किंवा लोकांनी घ्यावा या बाबतीतलं किंवा घेत असलेल्या लोकांची माहिती किंवा जे उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, हे त्या नवीन साधनांचा वापर करतात की नाही? केला तर काय फायदे आहेत? नाही केला तर काय नुकसान आहे? का करत नाहीत? या कारणांचा सगळा शोध घेणे ही एक ॲक्टिव्हिटी असलेली आपल्याला दिसून येते. आणि शेवटची 10वी ॲक्टिव्हिटी आहे, की आपल्याला या ठिकाणी जे किरकोळ विक्रेते आहेत, जसं की आपण पाहतो की भाजीपाल्यावाले, छोट्या दुकानदार, गिरणीच्या ठिकाणी असे छोटे-मोठे जे आपण जिथे राहतो त्या ठिकाणी की त्यांच्या काय अडचणी आहेत? अशा प्रकारे कॅशलेस ट्रान्झॅक्शन करण्यामध्ये किंवा रोकड-विरहित व्यवहार करण्यामध्ये त्यांच्या काय अडचणी आहेत? ह्या अडचणी त्यांना भेटून त्याचा शोध घेणे आणि त्यावर उपाययोजना सुचविणे. अशा प्रकारच्या या 10 ॲक्टिव्हिटी आहेत आणि आपल्याला याचा प्रोजेक्ट आपल्याला 5 ॲक्टिव्हिटी किमान झाल्या पाहिजे आणि तशा प्रकारचा प्रोजेक्ट तुम्हाला सादर करावा लागेल, या 10 ॲक्टिव्हिटीवर. तर अशा प्रकारचा हा सिलेबस आहे. ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला पुढे पुढच्या 4थ्या सेमिस्टरमध्ये याचा प्रोजेक्ट असतो आणि तो प्रोजेक्ट आता सबमिट करायचा आहे. पण त्याचं इव्हॅल्युएशन आपण पाहतो की 4थ्या सेमिस्टरमध्ये होतं, की अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला वर्षभरात शिकायच्या आहेत. त्या अ, म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये चांगलं कौशल्य निर्माण होऊन तुम्ही त्या माध्यमातून एक स्किल चांगलं प्राप्त करून एक बी-ए करत-करत एक रोजगाराचं साधनही उपलब्ध करून घेऊ शकता किंवा आपण पाहतो की प्रत्यक्ष बँकेत जर आपण गेलो तर आपला खूप वेळ वाया जातो आणि कामही बुडतं आणि त्रासही होतो, मानसिक त्रासही होतो. भूक लागते, ताण रांगा. आता आपण पाहतो की लोकसंख्या जास्त असल्यामुळे कुठेही रांगा आहेत आणि साधारण काम करायला जरी बँकेत गेलं तर किमान 2-3 तास लागतात. तर अशा प्रकारच्या या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी रोकड विरहित व्यवहार आणि त्या साधनांचा जर तुम्ही उपयोग, वापर शिकून घेतला, तर तुम्हाला हा त्रास कमी होईल, तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला बँकिंगचे सगळे फायदे घरबसल्या घेता येतील. तुम्हाला जसे घेता येतील तसे इतरांनाही तुम्हाला मिळवून देता येतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला मोबदला मिळू शकतो, उत्पन्न मिळू शकतं. अशा प्रकारचं एक कौशल्य या कोर्सच्या माध्यमातून तुमच्यामध्ये निर्माण करणे हा मुख्य हेतू समोर ठेवून हा कोर्स आणलेला आहे. तर अशा प्रकारे हा सिलेबस असलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आज आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झाला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.